नमस्कार प्रेक्षकांनो, मी अभिजित दराडे तुमचं पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो. प्रेक्षकांनो, राज्यात एका व्यक्तीची फार चर्चा आहे. कोणी त्यांना नायक मधला शिवाजीराव गायकवाड म्हणताय, तर कोणी रिअल लाईफ सिंघम म्हणताय, कोणी म्हणताय एक दिवसाचा मुख्यमंत्री या माणसाने व्हायला पाहिजे. एक दिवसाचा नव्हे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच या माणसाने व्हायला पाहिजे. मी बोलतोय तुकाराम मुंडे यांच्याबद्दल. आता तुकाराम मुंडे हे नक्की काय रसायन आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने गेल्या काही महिना दीड महिन्याच्या काळात पाहिलेलं आहे, अगदी जवळून घराघरापर्यंत. पण आता तेच तुकाराम मुंडे घडले कसे, तुकाराम मुंडे नक्की इथपर्यंत आले कसे, हे आता पुस्तक रूपातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे, वाचायला मिळणार आहे. आणि त्याच पुस्तकाचे लेखक शफी पठाण सर माझ्यासोबत. सर, खूप खूप स्वागत आहे पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये. थँक्यू सो मच. आता जसं मी सांगितलं की तुकाराम मुंडेंची ओळख करून देताना कोणी त्यांना रिअल लाईफ सिंघम म्हणतंय, कोणी नायक चित्रपटातील शिवाजीराव गायकवाड म्हणतंय. तुम्हाला उमगलेले तुकाराम मुंडे कसे? या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याआधी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि तुमचं अभिनंदन यासाठी की तुम्ही एका चांगल्या विषयाला घेऊन ही सगळी धडपड करताय. तुकाराम मुंडे हे सिंघम आहेत की शिवाजीराव गायक, काय ते त्याला जे काही विशेषणं लावली जातात, मला असं वाटतं की ती विशेषणं लोक त्यांच्या प्रेमापोटी लावत असावेत. पण तुकाराम मुंडे हे तुकाराम मुंडेच आहेत. त्यांची तुलना कुठल्याही चित्रपटाच्या नायकाशी केली जाऊ शकत नाही. कारण कसं आहे की शेवटी चित्रपट हे कल्पनेवर आधारित असतात आणि कल्पनेतनं उदात्तीकरण करून एखाद्या माणसाला नायक केलं जातं. मुंडेंचं तसं नाही आहे. मुंडेंकडे हे जे नायकत्व आलेलं आहे ना, ते त्यांनी जनहिताच्या केलेल्या कामातून आलेलं आहे. त्याच्यामुळे तुकाराम मुंडे जे आहेत तेच तुकाराम मुंडे आहेत. ते नायक किंवा शिवाजीराव गायकवाड किंवा आणखी जे काही त्याला विशेषणं उपमा दिल्या जात आहेत, मला असं वाटतं की त्या उपमा प्रेमापोटी दिल्या जात असल्या तरी त्याची तुलना मुंडेंशी होऊ शकत. बरं, आता मला तुमच्याकडे यायचं, म्हणजे तुम्ही पत्रकार राहिलेले आहेत, अनेक वृत्तपत्रात तुम्ही काम केलेलं आहे, 25-30 वर्षाचा तुम्हाला अनुभव. तर तुकाराम मुंडेंवर पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं आणि ही कल्पना नक्की सुचली कधी? कसं आहे की मी माध्यमात असताना, मला आता नेमकं दैनिकाचं नाव आठवत नाही कुठल्या दैनिकात मी होतो, पण CEO मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नागपूर जिल्हा परिषदेचा कारभार तुकाराम मुंडेंनी सर्वात आधी सांभाळला होता. तर त्यानिमित्ताने माझा त्यांचा पहिल्यांदा परिचय नागपुरात झाला आणि तिथून त्यांची कार्यशैली मी अतिशय जवळून पाहिली. तेव्हा एक कर्तव्य कठोरता, पारदर्शकतेचा आग्रह आणि कुठल्याही दबावाला न जुमानता लोककल्याणाच्या कामासाठी थेट 2 हात करायचे अशी तयारी असलेला अधिकारी माझ्या तेव्हापर्यंतच्या पाहण्यात तरी तुकाराम मुंडे हा एकमेव व्यक्ती असे होते. तर मला ते खूप म्हणजे माझ्या पत्रकारितेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन व्यक्ती म्हणून मला ते आवडायचे, अधिकारी म्हणून मला ते आवडायचे. त्याच्यामुळे मी तसंही त्यांच्या प्रेमात होतो असं म्हणायला हरकत नाही. आणि तेव्हा माझा त्यांचा परिचय झाला. ती कार्यशैली मी अतिशय जवळून पाहिली. मी फारच प्रभावित झालो ती कार्यशैली पाहून. त्यानंतर मध्ये संपर्क आमचा कमी झाला. ते दुसऱ्या ठिकाणी बदली होऊन गेलेत. त्यानंतर पुन्हा 2020 साली जेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता त्यावेळेला ते नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून नागपुरात आले आणि अर्थात त्यावेळेसपर्यंत काळाच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. तुकाराम मुंडेंच्या कार्यशैलीमध्येही खूप बदल झाला होता. म्हणजे ते जास्त आक्रमक झाले होते. म्हणजे आक्रमक या अर्थाने सकारात्मक अर्थाने बोलतोय. आक्रमक एवढ्यासाठी की ज्या ज्या गोष्टी लोकहिताच्या आहेत आणि त्या व्यवस्थित होत नसतील तर ते त्यांना दंडित करण्यापर्यंत त्यांची मदत केली होती. आणि अधिकारी जर एखादा ऐकत नसेल, जुमानत नसेल तर त्याला आहे त्या ठिकाणी सस्पेंड करून घरी पाठवायचं, या नीतीने ते चालायला लागले होते. हा मोठा फरक मला असं वाटतं की नागपूर जिल्हा परिषदेचे CEO ते नागपूर महापालिकेचे आयुक्त या मधल्या काळात झाला होता. तो मी बघितला. हे माझ्यासाठी फारच आश्चर्यकारक होतं. कारण जे मुंडे मी आधी पाहून गेलो होतो ते जरी अशा लोकहितासाठी आग्रही असले तरी इतकी आक्रमकता वाढण्या इतपत कधी मला ती ठळकपणे जाणवली नाही. पहिल्यांदा असं झालं होतं की मी नागपुरात त्यांचं एक नवीन रूप बघत होतो. तर मला ते जास्त आणखी प्रभावी करणारं ठरलं. आणि कोरोनाच्या काळामध्ये मी जिथे राहतो, आमच्या पार्वतीनगर एक भाग आहे नागपुरामध्ये, मी जिथे राहतो, दुर्दैवाने नागपुरातला कोरोनातला पहिला बळी मी राहतो त्या ठिकाणाहून 2 गल्लीच्या पलीकडे गेलेला होतो. नागपुरात मोठी खडबड होती.
आणि कोरोनाचा तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तो काळ म्हणजे नुसती अफवा जरी पसरली तरी लोक हादरून जायचे, इतका विदारक होता. त्या काळात त्यांनी केवळ 4 तासात एक मोठा परिसर असलेलं पार्वतीनगर एका किल्ल्यात रूपांतरित केलं होतं. कुठलाही अधिकारी जोपर्यंत आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ नसेल आणि त्या एकनिष्ठतेला परिणामकारकतेपर्यंत नेण्याची त्याची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा नसेल, तर मला असं वाटत नाही की 4 तासात इतक्या मोठ्या परिघाला किल्ल्यात रूपांतरित केलं जाऊ शकते, म्हणजे बंदिस्त किल्ल्यात. ते तुकाराम मुंडेंनी केलं. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. आता जर मी त्या नमूद करायला गेलो तर मला असं वाटतं वेळ पुरणार नाही. तर एकूण त्यांची जी कार्यशैली आणि लोकहिताचा आग्रह, कर्तव्य कठोरता, हे ज्या आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये फारच दुर्मिळ वगैरे म्हणता येईल अशा झालेल्या आहेत. त्या गोष्टींनी मला फारच प्रभावित केलं. आणि त्यानंतर जेव्हा मी माध्यमातनं बाहेर पडलो आता 1-1.5 वर्ष आधी, मग मी विचार केला की काहीतरी रचनात्मक कार्य आपल्या हातून झालं पाहिजे. 25 वर्षाचा माध्यमाचा जर अनुभव आपल्या गाठीशी आहे, तर त्यातनं काहीतरी चांगलं प्रसवलं पाहिजे आणि ते प्रसवलेलं समाजहिताचं असलं पाहिजे, समाजाला प्रेरणादायक असलं पाहिजे. ते आपण केलं पाहिजे. अर्थात त्याचा माझा पोटाशी संबंध होता, माझ्या भाजी भाकरीशी संबंध होता. तो नाकारून मी पुढे जाणार म्हणजे मी काही केवळ समाजसेवक नाही आहे. तुमच्या माझ्या इतरांसारखं मला पण भाजी भाकरीचा प्रश्न माझ्यासमोर पण असतोच. तर तो ठीक आहे, तो काही प्रमाणात या माध्यमातून सुटेल. पण तेवढ्यासाठी म्हणून कोणाला तरी नायक करायचं, कोणाला तरी हिरो करायचं आणि तुमच्या अंगी असलेल्या शब्दांतून एखाद्याला नाहक मोठं करण्यापेक्षा जो खरंच त्या गोष्टी डिझर्व करतो अशा माणसाला आपण जगासमोर आणलं पाहिजे. त्याचे अनेक अस्पर्शित पैलू जे आहेत ते लोकांपुढे, वाचकांपुढे आले पाहिजे, असा उद्देश माझ्या डोक्यात होता. म्हणून मग मी तुकाराम मुंडेंच्या व्यक्तिचरित्राकडे वळलो आणि आज हे पुस्तक तुमच्या समोर आहे. नक्कीच. आता हे व्यक्तिचरित्र तुम्ही ज्यावेळेस विचार केला आणि लिहायला सुरुवात केली, तर तुकाराम मुंडेंचा स्वभाव जर आपण पाहिला तर ते लाईमलाईटमध्ये नसणार आहे किंवा त्यांना प्रसिद्धीपासून लांब असणारं ते सगळं व्यक्तिमत्व आहे. बरोबर. अशा वेळेस त्यांच्याशी अप्रोच होणं किंवा आता थेट त्यांनी परवानगी दिली नाही दिली हा विषय वेगळा येतो, पण त्यांचा सगळा जी माहिती आहे ती गोळा करण्यापासून, त्यांच्या घरच्यांपर्यंत संपर्क करण्यापासून तर गावात जाणं, मित्रांना भेटणं, हा सगळा चॅलेंजिंग पार्ट तुमच्यासाठी किती होता? हा खूपच चॅलेंजिंग पार्ट होता. आणि जेव्हा ह्या पुस्तकाचे म्हणजे मुद्रित झालेल्या पुस्तकाची पानं मी उलटून बघतो तेव्हा मला स्वतःलाच विश्वास होत नाही की मी हे कसं करू शकलो. कारण हे मी केलं म्हणून मी सांगत नाही आहे, पण हे खरंच खूप कठीण होतं. जसं तुम्ही म्हणालात, एक तर तुकाराम मुंडेंसारख्या व्यक्तीवर असं काहीतरी लिहायचं आहे आणि त्याच्यासाठी जो ऐवज गोळा करायचा होता तो फारच आव्हानात्मक होता. कारण स्वतः तुकाराम मुंडे या संदर्भात काही बोलतील अशी शक्यता शून्य होती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की संशोधनात्मक पद्धतीने आपण त्या पुस्तकाची रचना करावी असं माझा व्यक्तिगत विचार होता. कारण एक गोष्ट स्पष्ट होती की पुस्तक समजा पूर्ण झालं म्हणजे त्यावेळेसपर्यंत ती होईल की नाही होणार हे माझ्या मनात शंका होती. मी पुस्तकाला सुरुवात केली त्यावेळेसपर्यंत. पण समजा ते झालं तर गाठ तुकाराम मुंडेंशी आहे. पुन्हा अधोरेखित करतो की पुस्तक समजा झालं तर गाठ तुकाराम मुंडेंशी आहे हे मला चांगलं माहिती होतं. त्याच्यामुळे एक एक पाऊल खूप विचारपूर्वक टाकावा लागणार होता पुस्तकाच्या दिशेने. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो आणि माझ्या लेखणीवर माझा विश्वास होता. माझा 25 वर्षाची कारकीर्द जर तपासली तर मी कधीही मोहात पडलो नाही किंवा कुठल्या भ्रष्ट मार्गाला लागलो नाही. त्यामुळेच असेल कदाचित मी एका ध्येयवादी माणसाच्या आणि प्रामाणिकतेचं पर्याय ठरलेल्या माणसाचं व्यक्तिचरित्र जगासमोर आणू शकलो असं मला वाटतं. ऐवज गोळा करायचा होता त्याच्यासाठीचा प्रयत्न मग मी सुरू केला. मी ताडसोना नावाचं त्यांचं मूळ गाव आहे, जे बीड जिल्ह्यात एक बीडपासनं काहीतरी 15-20 किलोमीटर अंतरावर आहे. मी तिकडे गेलो, त्यांच्या सगळ्या बालमित्रांशी भेटलो, त्यांची शाळा पाहिली, त्यांचं शेत पाहिलं, त्यांच्या चुलत भावांना विनंती केली की तुम्ही जरा मला तुकाराम मुंडेंच्या बालपणापासूनचं सगळं जर सांगू शकत असाल तर. आणि सगळ्यांनी एक चांगलं काम माझ्या हातून घडतंय असं लक्षात घेऊन मला मदत केली. मी या तुमच्या चॅनलच्या निमित्ताने पण सगळ्यांना जाहीरपणे त्यांचा आभार मानेल की ते नसते त्यावेळेस आणि त्यांनी माझ्या प्रयत्नाला सकारात्मकपणे घेऊन मला मदत केली नसती तर कदाचित हे पुस्तक शेवटापर्यंत पोहोचलं नसतं. त्या लोकांनी मला फार मदत केली आणि काही धागे काही संदर्भ त्यातनं मला मिळत गेले
त्यातून पुढे पुढे मी लिहित गेलो आणि त्यासाठी आणखी ज्या ऐवजाची गरज होती त्याच्यासाठी म्हणून मी अशोक मुंडे जे माजी अप्पर जिल्हाधिकारी आहेत, जे तुकाराम मुंडेंचे मोठे भाऊ आहेत, त्यांना मी भेटलो आणि त्यांना भेटण्याआधी त्यांना रिक्वेस्ट केली, मेल केलं, मेसेजेस केले, त्यांना विनंती केली की सर मला असं असं रचनात्मक कार्य करायचं आहे आणि इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा हा या पुस्तकाचा मध्यवर्ती बिंदू आहे. सकारात्मक अंगाने जाणारं पुस्तक आहे, आपण मला या कामासाठी मदत करावी. आणि अशोक मुंडे सरांचाही मी आभार मानेल की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून, कारण हे खूप मोठी गोष्ट होती. कोणीतरी एक तिसरा माणूस येतो ज्याला त्यांनी कधी पाहिलं ओळखलेलं नाही आहे आणि तो तुकाराम मुंडेच्या प्रवासावर पुस्तक लिहायचं म्हणतोय आणि त्याला त्या पुस्तकासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवायची आहे. पटकन कोणी विश्वास ठेवेल असं शक्य होत नाही, पण अशोक मुंडेंनी ना कदाचित माझे प्रयत्न प्रामाणिक वाटले असावे, त्यांनी मला मदत केली, काही संदर्भ पुरवलेत आणि त्या आधारावर मग मी या पुस्तकाच्या शेवटापर्यंत पोहोचू शकतो. की आता पुस्तक घडलं कसं, त्यात चॅलेंजिंग पार्ट किती आले, माहिती संकलन करणं, गोळा करणं, तो ऐवज गोळा करणं, हे खरंच चॅलेंजिंगच होतं तुमच्यासाठी. मी आता पुस्तकाच्या गाभ्या संदर्भात येतो. तुकाराम मुंडेंना काही राजकीय लोक असं म्हणतात की हा ॲरोगंट अधिकारी आहे. तुकाराम मुंडेंची संपूर्ण कारकीर्द काही अंशी जे राजकीय लोकांनी दाखवली ती वादग्रस्त राहिलेली. अशा वेळेस पुस्तकातला जो मजकूर येणार होता ते तुम्ही लिटरली मुंडेंनी लिहायचं म्हणजे फॅक्टच्या पलीकडे तुम्हाला जाता येणार नव्हतं. मग याचं मॅनेजमेंट करणं किंवा हे वादग्रस्त सगळं येणं त्यात, हे तुम्हाला थोडं रिस्की नाही वाटलं त्यात काही? ह्या पुस्तकाच्या निर्मितीआधी जर तुम्ही हा मला प्रश्न विचारला असता तर कदाचित माझं मत वेगळं राहू शकलं असतं. पण पुस्तकाच्या निर्मितीनंतर जेव्हा मी त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे अक्षरशः मी एक एक पान जगत होतो त्यांचं आयुष्य, एक एक पानावरचं, तर मला असं वाटतं की तुकाराम मुंडेंना अगदी ठरवून खलनायकाच्या पद्धतीने जगासमोर आणलं गेलं, आधी पण आता पण. आणि मला ही भीती आहे की ते सनदी सेवेत असेपर्यंतही असे प्रयत्न थांबणारे नाही आहे. कारण एक मोठा वर्ग राजकारणातला आणि समाजकारणातला असा आहे ज्यांना तुकाराम मुंडे मोठा झालेला अजिबात चालणार नाही. एक लक्षात घ्या, ज्याला आम्ही अहंकार वगैरे संबोधतो ना, म्हणजे तुकाराम मुंडे अहंकारी आहेत असे जे लोक बोलतात, त्यातला अहंकार या शब्दावर मला विशेषत्वाने भर द्यायचा आहे. तो अहंकार नाही आहे, तो सत्याचा आग्रह आहे. तो कर्तव्याची जाणीव करून देण्याचा त्यांची एक पद्धत आहे. तो शिस्तीनुसार काम करावं समोरच्यांनी याच्यासाठीचा हट्ट आहे. आता ज्या लहान एक 7-8 वर्ष असलेल्या तुकारामने त्याच्या शेतीचे मोजमाप करायला आलेल्या तलाट्याने लाच मागितल्यावर आणि वडिलांकडे लाचेसाठी द्यायला पैसे नसल्यावर आणि त्यांना कर्ज घ्यावं लागल्यावर जे काही घरी आर्थिक अडचणी पाहिल्या असतील, जी ससेहोलपट सहन केलेली असेल, तो तुकाराम कलेक्टर झाल्यावर एखाद्या लाचखोर अधिकाऱ्याला तिथल्या तिथं जर निलंबित करत असेल तर त्या निलंबनाच्या कृतीला तुम्ही अहंकार कसे ठरवणार आहात मला सांगा. अहंकाराची जी व्याख्या आहे, हां, त्या तलाट्याची कुठलीही चूक नसताना केवळ कलेक्टर आलाय बा तुम्ही सलामी दिली नाही किंवा कलेक्टर आलाय बा तुम्ही वेळेत हजर झाला नाहीत या एका क्षुल्लक कारणासाठी जर एखादा जिल्हाधिकारी तलाट्याला निलंबित करत असेल तर मला असं वाटतं की तो अहंकार आहे. पण त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे आणि त्याच्याकडून ज्या गोष्टीचं ते वेतन घेतोय त्या वेतनाच्या म्हणजे वेतनासाठी जे काम करायला पाहिजे ते त्यानं केलेलं नाही आहे. त्याच्यासाठी जिल्हाधिकारी म्हणून जर ते त्याला निलंबित करत असतील तर यात अहंकार कुठून आला? तुकाराम मुंडे हे अतिशय शिस्तीशीर अधिकारी आहेत. बेशिस्त त्यांना आवडत नाही. बेशिस्त एखादा कर्मचारी वागला तर ते त्याला तिथले तिथे निलंबित करतात. हा जर त्यांचा अहंकार असेल तर मला असं वाटतं की राज्यभरातील आणि देशभरातील सर्व सनदी अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडेंकडून प्रेरणा घेऊन हा अहंकार जाणीवपूर्वक स्वीकारला पाहिजे. सर, आता हे सगळं तुम्ही बोलत असताना तुकाराम मुंडेंची जी कार्यशैली आहे ती त्यांच्यात कशी आली, म्हणजे कशामुळे तुकाराम मुंडे इतक्या कडक शिस्तीचे अधिकारी बनले हे तर आता या तुमच्या ओघाओघात ते सगळं आलंच. पण तुकाराम मुंडेंची अगदी
CEO पासून तर आता FDAच्या कमिशनर पर्यंत जी सगळी कारकीर्द आहे सनदी अधिकारी म्हणून, बरोबर. त्यात अनेक ठिकाणी त्यांचे वादाचे निर्णय असतील किंवा त्यांच्यासोबत झालेले वाद, अगदी आपण पुण्यात जर पाहायला गेलं तर PMPMLचे संचालक असताना जे काही वाद उद्भवले होते, नागपूरचे आयुक्त असताना सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाद झाले होते, सोलापूरमध्ये तेच झाले होते. बरोबर. हे सगळे मांडताना काय अडचणी तुमच्या डोळ्यासमोर येत होत्या? कारण हे ज्या वेळेस समोर येईल, वाचलं जाईल, त्यातून वाद होतील, काही राज्यभरात कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल, अशी काही भीती वाटत नव्हती? नाही बघा, भीती हा प्रश्न तर ज्या वेळेला मी माध्यमात येण्याचा निर्णय घेतला होता त्याच वेळेस भीती या शब्दाला मी तिलांजली दिली होती. कारण हे क्षेत्र असं आहे की इथे भीती मनात बाळगून वगैरे येता येत नाही, आलं तर मग टिकता येत नाही. तर भीती वगैरेचा तर काही प्रश्न नव्हताच. आणि तुकाराम मुंडेंवर लिहायचं आहे हे ज्यावेळेस मी ठरवलं होतं त्यावेळी अनेक गोष्टी प्रतिकूल असतील आणि त्या प्रतिकूल गोष्टींशी आपल्याला भिडावं लागेल याची माझी मनस्वी तयारी झाली होती. त्यानंतरच मी लेखणी हातात घेतली आणि पुस्तकाकडे वळलो. त्याच्यामुळे भीती अजिबात नव्हती, आजही नाही. आणि प्रकाशित झाल्यानंतर जे काही होणार आहे, आय रिपीट अगेन, की प्रकाशित झाल्यानंतर जे काही होणार आहे त्याची भीती ही तीड मात्र माझ्या मनात नाही. मला त्यावरच यायचंय. प्रकाशित, आता जसं तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतात, प्रकाशित झाल्यानंतर जे काही होणार, असं काय साचलंय त्या पुस्तकात? हे बघा, हे पुस्तक तुकाराम मुंडेंचं चरित्र ग्रंथ आहे. मला असं वाटतं एवढं उत्तरच पुरेसं आहे. तुकाराम मुंडेंचं चरित्र ग्रंथ आहे असं ज्या वेळेला मी लेखक म्हणून बोलतो त्यावेळेला मला आणखी त्याला विस्ताराने सांगायची गरज आहे असं वाटत नाही. पण तरीही जर तुमचा हा प्रश्न असेल तर मला असं वाटतं की तुकाराम मुंडेंनी लोकहितास्त जे निर्णय घेतले आणि ते निर्णय ज्या ज्या लोकांसाठी अडचणीचे होते त्या लोकांनी ज्या ज्या पातळींवर त्यांची अडवणूक केलेली आहे त्यांना उघडं पाडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून झालेला आहे. ते नावासहित असेल. आता मला असं वाटतं की त्यासाठी 17 तारखेपर्यंत आपण थांबायला, तो कालावधी काही फार लांब नाही आहे. उद्या 10 तारीख आहे, एक 6-7 दिवसात पुस्तक वाचकांसमोर असेल. वाचकांनी ठरवावं ते वाचून. पण मला एक म्हणजे स्पष्ट सांगायचं आहे की नुसतंच गोड गोड सगळं काही आहे त्या पुस्तकात असं नाही आहे. इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा ही जरी मध्यवर्ती संकल्पना असली तरी पुस्तक जिथे जाऊन संपत आहे, म्हणजे पुस्तकाच्या शेवटच्या पानावर वाचक जेव्हा येतो, शेवटच्या वाक्यावर जेव्हा वाचक येतो तेव्हा त्याचा तळपायाची आद मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही असं लेखक म्हणून मला आजही वाटतं. तुकाराम मुंडेंना हे तुम्ही दाखवलं सगळं, काही चर्चा झाली? व्यक्तिचरित्र लिहिताना तशी कुठल्या परवानगीची किंवा तुम्ही लिहिलेल्या पुस्तकाच्या तपशिलाची फेर तपासणी वगैरे त्या मुख्य ज्याच्यावर तो प्लॉट आहे, ज्याच्यावर आपण हे सगळं लिहितोय त्याला दाखवायलाच पाहिजे असं काही कुठले संकेत वा नियम नाही आहेत. त्याच्यामुळे मला माझ्या लेखणीवर विश्वास होता. काही कल्पना वगैरे दिली होती? नाही, त्याची गरज मला पडली नाही. मी त्यांचे जे मोठे बंधू आहेत त्यांना मी लिहिलेलं काही लिखाण जे आहे ते त्यांना दाखवलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे असं आहे की त्यांना त्यात काहीही आक्षेपार्ह वाटलं नसावं, नाहीतर त्यांनी मला त्याच वेळेस तिथे थांबवलं असतं. त्यांच्याकडून मला असं कुठली आडकाठी न आल्याने मी पुढे गेलो आणि पुस्तक पूर्ण झालं. कदाचित खूप वर्षानंतर एखादं पुस्तक येतंय आणि त्या पुस्तकाची चर्चा होतीये की हे कधीपर्यंत येतंय. सगळ्यात आता जर ज्या ऑनलाईन मार्केटमध्ये जर आपण पाहिलं, ऑफलाईन सोडून ऑनलाईन मार्केटमध्ये जरी आपण पाहिलं तरी सगळ्यात अवेटेड असणारं किंवा प्री बुकिंग होणारं पुस्तक म्हणून तुम्ही पुस्तक येण्याच्या आधीच त्याचे रेकॉर्ड बनवत चाललेला आहात. आणि अर्थातच तुकाराम मुंडे नक्की आता घराघरात FDAमुळे पोहोचले, पण तुकाराम मुंडे कोण आहे? तुकाराम मुंडे घडले कसे? तुकाराम मुंडेंनी काय सहन केलंय? तुकाराम मुंडेंना जे अहंकारी म्हणतात तर तो पॉझिटिव्ह अर्थानं अहंकार त्यांच्या अंगात आला कसा, हे सगळं या पुस्तकातून आपल्याला 17 तारखेला वाचायला मिळणार आहे. शफी सरांना अजूनही काही माझे थोडे काही मोजके प्रश्न बाकी आहेत सर, त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. तुकाराम मुंडेंनी पाहिलेली गरिबी असेल, त्यांनी पाहिलेलं करप्शन असेल, अगदी बालवयात पाहिलेलं करप्शन असेल, त्याचा इफेक्ट तुकाराम मुंडेंवर झाला आणि ते घडत कसे गेले आणि आत्ताच्या घडीला तुम्ही वाचलेले तुकाराम मुंडे कसे? नाही, जसं मी आधी बोललो तसं त्याचा संपूर्ण प्रवास हा गरिबीत झालेला आहे मुंडे सरांचा. त्यांनी अतिशय टोकाची, म्हणजे मी हे पुस्तक लिहिताना आवर्जून हे नमूद करतो की हे पुस्तक लिहिताना अनेकदा असा प्रश्न मला पडायचा की मानवी आयुष्यात असंही घडू शकतं, म्हणजे इतकं टोकाचं घडू शकतं का? एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी देईल.
आणि फार पुस्तकाच्या तपशिलावर बोलणार नाही, पण एक दिवस तुकाराम छोटे म्हणजे काहीतरी 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्गात वगैरे असावेत, ते अभ्यास करत बसले होते आणि अचानक रात्री आईला जाग आली, कारण दिवे नव्हते. रॉकेलचा मिनमिनता दिवा होता, तो समोर ठेवला होता. विजेचे जे लाईट्स असतात ते नव्हते घरी, कारण त्याची बिल भरण्याची ऐपत, गावात वीज होती पण बिल भरण्याची ऐपत नसल्याने रॉकेलवरचे दिवे छोटे, त्याच्यात ते अभ्यास करायचे. आई अचानक तिची झोपमोड झाली आणि ती उठली आणि तिने बघितलं की तुकाराम अजून अभ्यास करतोय. तर आई म्हणाली, अरे तू अजून जागा आहेस? तर ते म्हणाले, हो आई, अभ्यास करतोय. तर आई म्हणाली, एक काम कर, पहाटे जरा लवकर उठ आणि अभ्यास कर, पण रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत जाऊ नकोस. तुकारामचा प्रतिप्रश्न होता की असं का? सगळे आईवडील आपल्या मुलांना अभ्यासासाठी आग्रह करतात, मी ते स्वतःहून करतो आहे, तर तू मला असं का म्हणतेस? आई त्यावेळेस काहीच बोलली नाही. पण तुकाराम मुंडे सरांचा स्वभाव असा होता की ते एखाद्या प्रश्नाच्या मागे लागले की त्याचं उत्तर मिळेपर्यंत त्या प्रश्नाचा पाठलाग सोडत नव्हते. त्यांनी 2 दिवस 4 दिवस आईचा सतत हट्ट धरून विचारलं की आई तू असं का म्हणालीस? त्यावेळेस आईने सांगितलं की बघ, आपल्याकडे रॉकेल फार मर्यादित असते आणि 2च दिवे आहेत. रात्री संध्याकाळपासून दिवे लावणीपासून झोपेपर्यंत आपल्याला 1 दिव्याचं रॉकेल पुरवायचं असते आणि ते लवकर विझलं तर तेवढा रॉकेल आपल्याला दुसऱ्या दिवशी कामी येईल. आणि तू जर रात्रीपर्यंत जागत राहिलास तर ते रॉकेल संपेल. ते संपू नये म्हणून मी तुला मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करू नकोस असं म्हटलं. मला असं वाटतं, ज्या व्यक्तीने इतकी टोकाची गरिबी बघितलेली असेल, त्याच्या बालमनावर गरिबीतून जाणाऱ्या माणसाला किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात हे खूप तीक्ष्णपणे कोरलं गेलेलं असावं. आणि म्हणून आज तुकाराम मुंडे जेव्हा एखाद्या गरीब व्यक्तीचं काम होत नाही असं लक्षात येते, त्यावेळेला ते खवळून उठतात आणि कधीकधी म्हणजे एका सनदी अधिकाऱ्याची जी वैचारिक शिस्त असते त्याच्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीला न्याय मिळवून देतात. हे सगळं जे स्वभावातला बदल आहे किंवा हे सगळं स्वभावातला जो काय म्हणतात त्याला, लोककल्याण हिताचा विचार आहे, तो हा असा बालपणातून त्यांच्या मनात कोरला गेलेला आहे. त्याची मुळं जी आहेत ती अशी बालपणात खोलवर रुजलेली आहे असं मला वाटतं. अगदी शेवटचा प्रश्न आणि थोडक्यात सांगा, तुकाराम मुंडे तुमच्या अर्थी काय? नाही, मला थोडं प्रश्न पुन्हा तुम्ही तुकाराम मुंडे पाहता, आता हो. लोक सनदी अधिकारी, कडक हो. शिस्तीचा अधिकारी म्हणतात. शफी पठाण यांच्या समोर तुकाराम मुंडे यांची इमेज उभे राहिल्यावर मनात पहिला विचार काय, तो शब्द काय त्यांच्यासाठी? बघा, तुकाराम मुंडे हे व्यक्ती म्हणून अतिशय कठोर अधिकारी अशी भासत असली पडद्यावरची, तरीही ते अतिशय काय म्हणतात संवेदनशील मनाची व्यक्ती आहेत आणि कुटुंबवत्सल आहेत. आणि एखादी गोष्ट म्हणजे इतक्या हळव्या मनाची आहेत की एखादी गोष्ट त्यांना फार वेदना देऊन गेली तर ते जाहीररित्या रडून देतात, इतक्या हळव्या मनाचे ते आहेत. त्याच्यामुळे तुकाराम मुंडे काय आहेत असं जर आपण तपासायला गेलो तर मला असं वाटतं की एका कठोर शिस्तप्रिय अधिकाऱ्याच्या चेहऱ्यामागे एक दुसरा चेहरा आहे, जो अतिशय काय म्हणतात त्याला, विनम्र आहे, संवेदनशील मनाचा आहे आणि फारच हळवा आहे. नक्कीच. शफी पठाण सर, खूप खूप धन्यवाद तुमचे. या तुमच्या धावपळीच्या कसं काय व्यस्त वेळेतून तुम्ही वेळ दिला आणि सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिले. हे शफी पठाण सर होते. तुकाराम मुंडे वाचायचे असतील, ते समजून घ्यायचे असतील, 17 तारखेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल. 17 तारखेला तुकाराम मुंडे यांच्यावरील शफी पठाण सरांचं जे पुस्तक आहे ते प्रकाशित होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. महाराष्ट्रात अनेक चेहरे जे जिथं जिथं तुकाराम मुंडे फिरलेले आहेत तिथले चेहरे उघडे होऊ शकतात. अर्थात ते होतील नाही होतील, 17 तारखेपर्यंत वाट पाहूयात. आणि संपूर्ण महाराष्ट्राला जशी या पुस्तकाची वाट पाहण्याची ओढ लागलेली आहे, तशी आम्हाला 17 तारखेला ज्यावेळेस पुस्तक बाजारात येईल त्यावेळेस पुन्हा एकदा आपण भेटूयात आणि नक्की तुकाराम मुंडे काय, तुकाराम मुंडे कोण हे समजून घेऊयात. या व्हिडिओत इथंच थांबू. धन्यवाद.